मित्रांनो नमस्कार. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा या विख्यात कादंबरीचं क्रमशः वाचन. वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव बहुते कराड. भाग फकीरा भाग दुसरा. तिथं किती माणसं आहेत याची गावाला माहिती नव्हती. ती काय खातात याची कोणाला काळजी नव्हती. मात्र मांगवाडा त्या निवडुंगत आहे हे सर्वांना माहीत होतं. ते सर्व सनदशीर शिपाई आहेत. गावच्या राखणदारीची धुरा त्यांच्या मानेवर असून ते गावचे नोकर आहेत हे कायद्यानेही मान्य केलं होतं. गावातनी रानात जे काही होईल त्याची जबाबदारी या मांगांवर होती. एक जरी पेंडी इकडची तिकडे गेली तरी सनदशीर शिपाई म्हणून त्यांना जाब विचारला जात होता. ते दर दसऱ्याला मानाची तलवार पोजत. त्या वस्तीत दारिद्र्य आणि तलवार यांचं ऐक्य जगावेगळं झालं होतं. ज्यावेळी त्यांना इनाम म्हणून जमीन दिली त्यावेळी अवघी 3 घरं होती, पण ते आता 50 झाली होती. जमीन पुरत नव्हती. सनदशीर शिपाई हा शिक्का कायम होता. शेतकीची अवजारं नव्हती आणि मांग पिचत होते. आकाशातून पावसाच्या धारा लागल्या की मांगाच्या डोळ्यात अश्रू गळू लागत. मजुरीची दारं बंद होऊन भुकेची आग पेटे. पोरं रडू लागत. म्हातारी टाचा घासू लागत. तरणी कंबर बांधून पाणी पिऊन दिवस रेटीत जुलमानं जगत. भीक मागणं अपमान मानणारी ही जात खुशाल भुकेकडे पाहत विचार करे. विचार करून दमे आणि मग त्यांच्यापुढं एकच मार्ग स्पष्ट होईल. सर्वजण एकत्र जमून हत्यारं काढीत आणि भर पावसात भर मध्यानरात्री घराबाहेर पडत. दूर दूर दुसऱ्याच्या शिवारात शिरत आणि जे हाती लागेल ते ओरबडून अगदी जीवावर उदार होऊन लुटत आणि परत येऊन त्या भुकेच्या जबड्यात लुटीत. ही तिथं वहिवाट पडली होती. एक दिवस नव्हे तर दरवर्षी सुगी येईपर्यंत पावसाळ्यात दररोज त्यांना चोर बनावं लागत होतं. काहींचा सवयीने तो धंदाच बनला. दारिद्र्यात वाईटाखेरीज दुसरं काय जाऊन जन्मणार. पण त्या निवडुंगात माणसं मात्र दणदणीत निपजत. एका आगळी एक. बळानं शरीरानं हिमतीनं तराजूत घालून जोखून घ्यावी अशी ती माणसं निपजत. निर्जीव कोळशाचा निखारा फुलावा किंवा पडीक जमिनीत एखादं चंदनाचं झाड उगवावं तशी ती वस्ती वाढत होती. दौलती मांग, आप्पा मांग, भैरू मांग अशी वयानं पोक्त झालेली कितीतरी माणसं त्या वस्तीत करती होती. ते मांगवाड्यात आणि गावातही ठाण्या वाघासारखे गरजत. मी म्हणणारे त्यांना वरमत. त्याचप्रमाणे दौलतीचं राणूजी, बळी, पांडू, दगडू, निन्या, सावळ्या, गोंदा अशी तरणी पोरं तलवारीच्या पात्यासारखी वावरत. दौलतीच्या वयानं आता 50शी गाठीत आणली होती. त्याच्या रुबाबदार मिशीत आता पांढरे केस चमकत होते, पण त्याचा दणदणीत पिळदार देह टणक होता. त्यातील जुना वळ कायम होता. शिवाय आता त्याचा राणूजी हा करता सावरता झाला होता. घर आणि सरकारी चाकरी तोच पाहत होता. बायको राहीबाई, सून राधा, फकीरा आणि सहदेव हे 2 नातू आणि मुलं राणूजी आणि मुलगा राणूजी यामुळं दौलतीचं घर आनंदानं भरलं होतं. तो आयुष्याचे उरलेले दिवस बेफिकिरीनं काढीत होता. पण आज राणूजीला भलताच उशीर लागल्यानं तो बेचैन झाला होता. राईबाई उदास होऊन बसली होती. फकीरा सहदेव हे बापाची वाट पाहत होते व तो अजून काय येत नाही म्हणून बाहेर पाहत आज्याला विचारित होते. त्यांना देवाच्या गोष्टी सांगून राईबाई वेळ मारून नेत होती. राईबाई चुलीपुढं बसून कण्या शिजवत होती. कण्या रटरट होत्या आणि दौलतीचे कान घोड्याच्या टापा ऐकण्यात आतुर झाले होते. 10 वर्षाचा फकीरा केविलवाना चेहरा करून म्हणाला, बाबा गबऱ्या काय ना. गबऱ्या आता येईल पळत तुझ्या बापाला घेऊन. एकदा पेंडार लोकांची टोळी गावंदरीला उतरली होती. त्यापैकी एका पेंडारानं आपल्या घोडीचं लेकरू शिंगरू दौलतीला दिलं होतं. त्या शिंगराचा दौलतीनं प्रचंड घोडा केला होता. लहानपणापासून त्याला पोराप्रमाणे जपून त्याचंच नाव गबऱ्या असं ठेवलं होतं. तो गबऱ्या साऱ्या गावाच्या ओळखीचा झाला होता. फकीर आणि सहदेव हे बाप कधी येणार असं विचारण्याऐवजी गबऱ्या कधी येणार असं विचारित. त्यांचा जन्मदाता खरंच त्या गबऱ्याच्या हवाली असे. रोज गबऱ्या त्या चिंचेखाली येऊन घराकडे वळताना मोठ्यानं खिंकाळे. त्याबरोबर पोरं आनंदून उड्या मारीत. गबऱ्याचं खिंकळणं म्हणजे त्यांचा बाप येणं असं समीकरण झालं होतं. गबऱ्याच आपल्या बापाला घेऊन जातो आणि सांजेला घेऊन येतो म्हणून त्यांचं लक्ष राणूजीऐवजी गबऱ्याच्या वाटेकडे लागून राहत असे. राईबाईच्या गोष्टी हू म्हणून ऐकत बसलेली पोरं उगीचच हू म्हणत होती. त्यांचं सारं लक्ष गबऱ्याच्या खिंकळण्यावर होतं. एवढ्यात
गबऱ्या चिंचेखाली येऊन वळण घेताना खिंकाळला, आलो आलो आम्ही. पोरांनी उठून उड्या मारल्या, आला गबऱ्या, आणि दारात येऊन गबऱ्या फुरफुरला. दौलतीने लगाम धरून त्याला दावं लावलं. राणूजीनं तलवार पाखाडीत खोचली आणि पोरं बरगडीला बिलगली. राहीचा जीव भांड्यात पडला. राधा लाजली, चोरून पाहून मान फिरवली. दौलतीनं गबऱ्याची खदांडी घरात आणली. अमाप मक्याची कणसं चुलीकडे पळाली आणि दौलती म्हणाला, उशीर केलास. झाला वाईच, पाटलानं थांबविलं. वाऱ्याचं लवकर यायचं, राईबाई म्हणाली. राधाने टवकारून पाहिलं. भाजलेली मक्याची कणसं घेऊन फकीर आणि सहदेव बापाच्या दोन्ही मांडीवर बसून ऐकू लागले. राधानं जेवणं वाढली. जेवताना दौलतीनं बोलणं काढलं. काय म्हणता पाटील? काय नाही, शिगावच्या जोगणीची कथा निघाली होती. पंताची गाठ पडली का? नाही. पण ही जोगणीची काय भानगड आहे आबा? भानगड कसली? तो 12 बोलीताचा खेळ आहे, सांगू लागला. 2 बैती नवरा नवरी व्हायची आणि त्यांची वरात काढायची. नवऱ्यापाशी खोबऱ्याची वाटी असते, ती पिवळ्या फडक्यात असते. जर का ती वाटी कोणी पळवली तर त्या गावची जत्रा बंद व्हायची आणि ज्या गावात ती वाटी जाईल त्या गावात जोगणीची जत्रा भरायची, असा रिवाज आहे. पण वाटी पळवणारा आपल्या हद्दीत गावला तर त्याचं डोसकं मारायचा बी रिवाज आहे. खोबऱ्याच्या वाटीसाठी डोसकं मारतात? फकीरांना दौलतीकडे रागानं बघत विचारलं आणि दौलती म्हणाला, ती नुसती वाटी नव्हं, ती त्या गावची आबरू असते. हे ऐकून फकीर रानूजीकडे वळून म्हणाला, अन्ना की गाती वाटी हिसकून. हे ऐकून सर्वच हसू लागले. राधा तर मोठ्यानं हसली आणि मग हळूच म्हणाली, बराच आहेस की, ती खोबऱ्याची वाटी खाशील का? हो हो, द्या आणून, त्यात काही जड नाही, फकीरा गुरगुरला. अरे पर हिसकणाराचं डोसकं मारत्यात, दौलती म्हणाला. फकीरा कपाळावर आट्या आणून बोलला, आबा मारू दे डोसकं, तू हे वाटी हिसकून. फकीराचं हे बोलणं ऐकून घर हास्याने भरलं. हा पोर आपला जातधर्म बोलत आहे हे ऐकून राईबाईला फारच आनंद झाला. ती हसत म्हणाली, देश बुडाला की मुताय जायला ह्याची लंगोटी सैल होती या, आणि म्हण मारू दे डोसकं, घेऊ दे वाटी. मग फकीरा वरमला. मुताईची भानगड म्हातारीनं चवाट्यावर आणली म्हणून तो नरम आला. राधा म्हणाली, मग जा की, आण जा किती वाटी. थांब, कणसाचा मका चावून तो म्हणाला, मी आबा एवढा झालो की आणूनच धावतो तुला. राणूजीनं फकीराला जवळ उडून पोटाशी धरलं. हसत हसत त्या सर्वांनी अंथरुणावर अंग टाकलं. फकीरा सहदेव हे दोघंही राणूजीच्या बरगड्याला बिलगून झोपले. राणूजी मात्र जागाच होता. त्या दोघांवर हात टाकून निश्चित पडून उद्याचा विचार करू लागला. त्याचं मन बेबंद होऊन घाबरवत होतं. ते कधी उठून पळत होतं तर लगेच शिवारात शिरून भर जत्रेत हाणामारी करीत होतं, तर मध्येच गाबऱ्यावर बसून भरधाव पळत होतं. घटकेत ते गप्प बसून विचार करू लागे. जर आपण ती जोगणी आणली तर गावावर अनंत उपकार होतील. जे बाजीबानं केलं ते एका मांगानं केलं असं लोक म्हणतील. आपल्या गावात जत्रा भरेल. भोवतालचे 50 लोक जत्रेत येतील. प्रत्येक माणूस म्हणेल, राणूजीने ही जत्रा भरवली. शंकरराव पाटील शाबास म्हणेल. जगलो वाचलो तर पाठ थोपटेल. आणि जर आपण तर नाव होईल, डंका वाजेल, गावासाठी मेला म्हणतील. मरण कधीतरी येणारच. ते जर जोगणी आणीत असताना आलं तर गावावर उपकार होतील. आपल्या अंगावरच्या जखमा गावाच्या काळजावरच्या मोहरा ठरतील. गबऱ्याच्या टापा कोरल्या जातील. पण मग आई, फकीरा, साधू, राधा यांचं काय? ती कशी जगणार? म्हातारपणी त्यांना कोण? पोरं मोठी व्हायला 10 वर्ष हवीत, तोवर हे 5 जीव कसे जगणार? काय होतंय त्यांना? जगतील ती. आपण नव्हतो तेव्हाही माणसं जगतच होती की, पुढंही जगणार. आणि गावावर उपकार करणारा माणूस इथं जन्मला याची पाटलाला खात्री वाटेल. विष्णुपंताला आनंद होईल. राणूजी डोळे झाकून विचार करीत होता. हळूहळू अंधार निघून गेला. पहाट झाली. निवडुंगात पाखरं जागी झाली. त्यांनी किलकिलाट करीत पंख झाडले. पूर्वेला अनंत रंगाच्या लकेरी उमटल्या. पाऊस घेऊन आलेल्या काळ्या ढगातून तेजोमय अरुण डोकावू लागला. त्याला पाहून कोयल हर्षभरीत झाला. कुहू कुहू. तिथे ऐकून आल्हाददायी वारा भिरभिरला आणि निवडुंग उजाळला. सृष्टीच्या गालावर स्मित तरळलं. वारणेपासून कृष्णेपर्यंत सारा खोरा प्रकाशमय झाला. गावाच्या पश्चिमेला असलेला तो सातदरा पर्वत छाती काढून उभा राहिला. सर्वत्र हालचाल सुरू झाली. निर्भयता अवतीर्ण झाली आणि आज शिगावची जोगणी आणायची
असा निर्धार करून राणोजी उठला. दुपार फिरली. राणोजी शिगावला निघाला. फकीरा सहदेव यांना काखेत घेऊन गाडं वाटेपर्यंत येऊन चिंचेखाली थांबला. दौलती तलवार आणि गबऱ्याला घेऊन आला. पुराणा खाली ठेवून राणोजीनं तलवार घेतली. 6 बोट रुंदीचे ते लखलखीत पल्लेदार पातळ वजनदार मूठ, मुठीला विदभर बर्च्याचं फाळ, माशी बसली असती तर कटून पडावी अशी धार, अशी ती जंगी तलवार हातात घेताच राणोजी फर्रकन उठून गबऱ्यावर बसला आणि दौलती म्हणाला, कुणासंग भांड्यांतट्टा करायचा नाही, दिसावर परतायचं. राणोजीनं हुकारार्थी मान हलवली आणि पूर्वेकडं तोंड केलं. गबऱ्या ढेंगा टाकीत ओढीनं निघाला. पाठीमागून फकीरा आणि सहदेव एका आवाजात ओरडले, आबा, आम्हाला पेढं आण. राणोजीच्या पोटात कालवा झाली. त्यानं नकळत गबऱ्याला टाच मारली. एकदम धडपडून गबऱ्या तुर्की चालीवर आला आणि निघाला. त्याच्या मानेवर धनुष्याकृती बाक येऊन मयूर मस्तकीच्या तुऱ्याप्रमाणे त्याचं मस्तक नाचू लागलं. मयूर मस्तकीच्या तुऱ्याप्रमाणे त्याचं मस्तक नाचू लागलं. मित्रांनो, उद्या काय होणार याकडं आपल्या साऱ्यांचंच लक्ष आहे. मात्र आज आपण थांबतो आहोत. नमस्कार. जय भारत.